जिस क्रम में इस बार हो रहे चुनाव में राज्यसभा का सदस्य बनना चाह रहा हूँ, जो भी सरकार बनेगी उसको मेरा पूरा सहयोग और मार्गदर्शन रहेगा, अशी पोस्ट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एक्सवर पडली आणि बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली. ही पोस्ट पडल्यानंतर बिहारमध्ये चर्चा सुरू झाली की नितीश कुमारांचं बिहारमधलं पर्व संपतंय का. इतकी वर्ष बिहारच्या राजकारणात एक गोष्ट कायम बोलली जायची की जोपर्यंत नितीश कुमार आहेत तोपर्यंत बिहारची सत्ता त्यांच्याच भोवती फिरणार. अनेक चढ उतार आले, आघाड्या बदलल्या, पण नितीश कुमार मुख्यमंत्री बनत राहिले. त्यामुळे बिहारमधील त्यांचं राजकारण अभेद्य मानलं जायचं. पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे, कारण स्वतः नितीश कुमार राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त करतायत. जर खरंच ते राज्यसभेत गेले तर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल आणि तसं झालं तर बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. आणि मग कधीच मुख्यमंत्रीपद न सोडणारे नितीश कुमार अचानक राज्यसभेकडे का वळतायत? ते मुख्यमंत्री पदाची खुर्ची का सोडणार आहेत? आणि या सगळ्यामागे भाजपचं राजकारण काय आहे? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. 2020 मध्ये बिहार विधानसभेच्या आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण झालं असं की ऑगस्ट 2022 मध्ये नितीश कुमारांनी भाजपसोबतची युती तोडली आणि जनता दलाने महागठबंधन मध्ये प्रवेश केला. या आघाडीत तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री राहिले आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण परत 2024च्या सुरुवातीलाच नितीश कुमार यांनी महागठबंधन आणि इंडिया आघाडीची साथ सोडली आणि पुन्हा ते भारतीय जनता पक्षासोबत गेले. म्हणजे गेल्या 5 वर्षात बिहारच्या राजकारणानं अनेक वळणं घेतली. कधी भाजप सोबत तर कधी महागठबंधन सोबत. नितीश कुमार यांनी सतत सत्तेची समीकरणं बदलत ठेवली. 2022 मध्ये वेगळ्या पक्षांसोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद कायम ठेवणाऱ्या नितीश कुमारांवर या सगळ्यामुळे बिहारचा जनतेचा विश्वास कमी होईल अशी चर्चा होती. पलटू राम ही उपाधी देखील त्यांना मिळाली, पण तसं काहीच झालं नाही. 20 वर्षाहून अधिक काळ बिहारचं नेतृत्व केलेल्या नितीश कुमारांनी 2025 ची बिहार विधानसभा निवडणूक भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या गटासोबत लढली. यावेळी भाजप आणि जनता दल यांना जवळजवळ समान जागांचं वाटप करण्यात आलं होतं. निकाल लागला तेव्हा भारतीय जनता पक्षाचे 89 उमेदवार निवडून आले, तर जनता दल युनायटेड अर्थात नितीश कुमारांच्या पक्षाचे 85 उमेदवार निवडून आले. इथं लोक जनशक्ती पक्षाची कामगिरी चांगली राहिली. दुसरीकडे विरोधात असलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवली, पण फक्त 31 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. या सगळ्या काळात एक चर्चा वारंवार होत होती, ते म्हणजे वयाचा मुद्दा पुढे करून नितीश कुमार यांना भाजप मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवेल. विरोधकांनी प्रचारातही हा मुद्दा उचलला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. भाजपचे नेते सातत्यानं सांगत राहिले की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच राहतील आणि सत्ता आल्यानंतर नितीश कुमारांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. पण अवघ्या 4 ते 5 महिन्यात हे सगळं चक्र 360 अंशात फिरेल हे कुणाला माहित होतं. म्हणजे गेल्या जवळपास 20 वर्षात नितीश कुमार 8 वेळा मुख्यमंत्री राहिलेत. 2005 मध्ये लालू प्रसाद यादव यांचा पराभव करत त्यांनी बिहारच्या राजकारणात नवं पर्व सुरू केलं. जंगल राज या प्रतिमेतून राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मुलींसाठी सायकल योजना, महिलांसाठी सक्षमीकरणाचे निर्णय अशा अनेक उपक्रमांमुळे बिहारमध्ये त्यांची विकास पुरुष अशी प्रतिमा तयार व्हायला मदत झाली. आणि अचानक आता 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमारांनी ही पोस्ट टाकली. राज्यसभेत आपण उभे राहणार आहोत, त्यांनी असं सांगितलं, निवडणूक लढणार आहोत असा त्याचा आशय होता. आणि ही पोस्ट बाहेर येताच सगळ्यांनाच एक प्रकारे आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर ही चर्चा काही आजची नव्हती. बऱ्याच दिवसांपासून राजकीय वर्तुळात नितीश कुमारांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं असं बोललं जात होतं. कारण असं झालं तर बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडेल. राज्यात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसू शकतो आणि नितीश कुमार हळूहळू राज्याच्या राजकारणापासून दूर जातील. ही बातमी जेव्हा नितीश कुमारांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र वेगळ्याच प्रतिक्रिया उमटायला लागल्या. काही ठिकाणी संताप व्यक्त झाला. काही कार्यकर्त्यांनी उघडपणे सांगायला सुरू केली की गद्दारी झालीये आमच्या सोबत आणि नितीश कुमारांसोबत. नितीश कुमार हे बिहारचे नेते होते, त्यांना आम्ही कुठेही जाऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. काही ठिकाणी त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला. पण चर्चा अशी आहे की मुख्यमंत्री म्हणून ते लवकरच राजीनामा देतील राज्यसभेत गेल्यानंतर. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाची चाल याने म्हणजे भारतीय जनता पक्षानं अतिशय व्यवस्थितपणे चाल रचलेली दिसते. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न उरतो की इतकी वर्ष बिहारच्या राजकारणात मजबूत राहिलेले नितीश कुमार अचानक राज्यसभेवर जाण्यासाठी मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी तयार का बरं झाले?
तर नितीश कुमार यांनी हा निर्णय का घेतला यामागे एक कारण पुत्रप्रेम असल्याचं सांगितलं जातंय. कारण त्यांचे पुत्र निशांत कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रियपणे राजकारणात येण्याचा प्रयत्न करतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्येही ते दिसू लागले होते. आता नव्या सरकारमध्ये निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा सुरू आहे. तसेच नितीश कुमारांच्या वयाचा मुद्दा पुढे करण्यात आला आणि बिहारमध्ये नव्या नेतृत्वाला संधी द्यावी असा संदेशही दिला गेला. त्याचवेळी बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री असणारे सम्राट चौधरी यांचं निवडणुकीपासून मुख्यमंत्री पदासाठी नाव पुढे आलं होतं. त्यामुळे वातावरणही तसं तापलं होतं. पिल्लू देखील भाजपनं सोडलं होतं असं म्हणलं तरी हरकत नाही. म्हणजेच ही सगळी तयारी अचानक झालेली नाहीये. तर 2024 मध्ये नितीश कुमारांनी भारतीय जनता पक्षासोबत जेव्हा परत सत्ता स्थापन केली तेव्हापासूनच या सगळ्या हालचाली सुरू होत्या असं जाणकार सांगतात. समान जागांचं वाटप करणं, सम्राट चौधरींचं नाव पुढे करून पिल्लू सोडणं, वयाचा मुद्दा पुढे येईल हे लक्षात ठेवणं, अशा अनेक चालीनंतर भाजप बिहारमध्ये आता स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्याच्या स्थितीत पोहोचलाय हे मात्र खरं. दुसरीकडे हेही तितकंच खरं आहे की आता नितीश कुमारांची ओळख बिहारमध्ये सुशासन बाबूशी तयार झाली होती. जवळपास 2 दशकं त्यांनी बिहारच्या राजकारणावर ठसा उमटवला. म्हणूनच आता असा प्रश्न विचारला जातोय की बिहारमध्ये नितीश कुमारांचं पर्व संपवण्यात भाजप जबाबदार आहे का? खरंच नितीश कुमारांचं बिहारमधील पर्व संपणार आहे का? या सगळ्या राजकारणाबद्दल, नितीश कुमारांच्या निर्णयाबद्दल, भारतीय जनता पक्षाच्या खेळीबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.